हेलो गाइस. हेलो गाइस, आम्ही आता मानगावला जाणार आहे. हाय गाइस, आम्ही आता मानगावला जाणार आणि फार्म हाऊसला तिथं तर आता आपल्याला छोटीशा इंट्रोडक्शन तुम्हाला साजेरीने दिलंय, पण त्याच्या पुढचं इंट्रोडक्शन मी देतो. आता आम्ही चाललेलो आहोत मानगावला फार्म हाऊसला पूर्ण फॅमिली सोबत. तर माझे मामाकडचे वगैरे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत आपल्यासोबत. आता राहुल दादा वगैरे, वहिनी आणि साजेरी आणि मम्मी. आता आम्ही पुढे जात आहोत आणि बाकीची मामाकडची फॅमिली पूर्ण जोगेश्वरीवरनं निघालेली. तर मित्रांनो, आता थोडंसं आपलं प्लॅन मध्ये चेंज झालेलं आहे. ते म्हणजे असं की आपण बसने जाणार होतो, पण आता आयुष वगैरेची फॅमिली सुद्धा निघालेली, दादाची फॅमिली एकत्र. तर आम्ही आता इथून कारने जाणार आहोत आणि तिथं बस आम्हाला भेटेल मध्ये रस्त्यामध्ये. आम्ही तिकडे त्यांना भेटू. आता इथं साजेरी तुम्ही बघा रेडी झाली आहे फुल. साजेरी कुठे जायचंय? कुठे जायचं? जोरात बोल. याच्यात बोल. बस मध्ये. आणि कुठे जाणार आहे आपण? सांग. मानगाव. कुठे जाणार सांग ना. तर तुम्ही बघताय साजेरी थोडी लाजते बोलताना. तर आता तुम्ही बघत राहा ब्लॉग पुढचा. तर गाईस, आता फायनली आपण निघालेलो आहे जाण्यासाठी. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता आपण कल्याणवरनं निघालो. तर बाकीची पब्लिक आपल्या पुढे भेटेल. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पाली फाट्यावरती पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता पाठीमागे. आणि आता आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत नेहमीच्या ठिकाणी, पण जागा जरा चेंज झालेली. तर तुम्ही तिकडे बघू शकता की नाश्ता आम्ही करतोय. आता जरा कॉफी पिऊन आम्ही पुढे जाणार आहे. बाकीचे आमची बस जी आहे मामाकडची जे पुढे गेलेले आहे ते आपल्याला पुढे भेटतील. तर आपण बघूया. आता आम्ही इथं नाश्ता करतोय. नाश्ता नाही म्हणजे कॉफी वगैरे पियायला थांबलेलो. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत स्पॉटला, म्हणजे फार्म हाऊसला. तुम्ही बघताय आता काळोखात दिसत नसेल बॅक साईडला. आता हळूहळू पार्ट होते, बघत असेल बॅक साईडला हळूहळू पार्ट होते. आणि आता आम्ही पहाटे पोहोचलेलो आहोत. तर आता आम्ही निघू, म्हणजे थोडा आराम करू आणि मग सकाळी तुम्हाला पूर्ण मी व्हिडिओ दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही हा जो बघताय तो आता आपल्या गॅलरीच्या बाहेरचा नजारा आहे. तिथं नदी तुम्हाला दिसत असेल. नदीवरती एक ब्रिज आहे. ब्रिजच्या इथून गाडी एक जाते, ट्रक. असा खूप सुंदर असा नेचर तुम्हाला इथून पाहायला भेटतो. आता वाजलेले 6:30 आणि 6:30 वाजता सकाळचे 6:30 वाजले आणि एवढा छान नेचर. आणि इथे बघा बॅक साईडला फार्म हाऊसच्या स्विमिंग पूल सुद्धा आहे.
आता मस्त एकदम गुड मॉर्निंग झालेली आहे आणि मस्त आपण फ्रेश वगैरे होऊन आता मी आलोय. तर तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता की आता हा फार्म हाऊस आहे, खूप मोठा आहे, खूप छान आहे असा. तर स्विमिंग पूल सुद्धा आहे. मी तुम्हाला मगाच्या स्टार्टिंगच्या एका गॅलरीच्या व्हिडिओमध्ये दिसला असेल. याच्याच बॅक साईडला स्विमिंग पूल आहे आणि समोर तुम्ही बघू शकता, समोर पण खूप चांगलं असे खूप छान नेचर आहे, गार्डन टाईप असं खूप चांगलं वाटतंय. तर रात्री एवढं क्लिअर दिसत नव्हतं पण आता एकदम क्लिअर दिसतंय. तर इथं पूर्ण किचन एरिया आहे, तुम्ही बघू शकता. इथं किचन दाखव. तर इथे किचन एरिया आहे, तिथे एक काका असतात, ते जेवण वगैरे सगळं मॅनेजमेंट करतात. आणि बाकी खूप छान अशी स्पेस आहे, दिसतंय तुम्हाला एकदम जबरदस्त. आणि नेचर पण खूप छान आहे. 5-6 रूम आहेत वरती, खाली पण 5-6 रूम आहेत. खूप असं लांब लचक असे खूप चांगले रूम आहेत, खूप छान आहे. एरिया बघू शकता, लहान पोरांना खेळायला प्लेग्राऊंड वगैरे पण आहे, खूप जबरदस्त आहे. तर आता तुम्ही बघताय आपल्या मागेच फार्म हाऊस आहे तो, जिथे आपण स्टे केला होता. ते मी तुम्हाला दाखवलं, व्हिडिओमध्ये पण दिसत असेल. आणि असंच आता आपण समोर याच्या एंट्रन्स वरतीच बरोबर उभे आहोत. आता तुम्ही समोर बघाल तर इथे प्रॉपर एक नर्सरी आहे. तर नर्सरीमध्ये खूप सारे असे बऱ्याचशा झाडांचे फळांचे असे रोपटं लावून रेडीमेड ठेवलेले आहेत. कारण इथे प्रॉपर ही एक नर्सरी आहे, जिथे जे इथं केअरटेकर वगैरे असतात हे ते तिकडचं सर्व चालवतात. तर हे सगळं सांभाळतात ते. आणि इथं तुम्ही बघाल बरेचसे असे खूप छान छान असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. तर आणि रोपटे लावून ठेवलेले आहेत रेडीमेड, म्हणजे तुम्ही इथून घेऊ शकता. ही प्रॉपर इथं नर्सरी त्यांनी इथं एक मेंटेन करून ठेवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ते इथं तुम्ही बघाल की पुढे बरीचशी आंब्याची झाडं आहेत. पण इकडे आता हे झाड नेमकं कसलं आहे ते माहिती नाही, कदाचित काजू वगैरेचे असू शकतात तिथे पुढे जे रोपटे ठेवलेले आहेत ते. आणि दुसरी गोष्ट इथं तुम्ही बघाल एक मोठं चिक्कूचं झाड आहे, किती मोठं आहे ते बघा. हे जे दिसतंय ना हे पूर्ण चिक्कूचं झाड आहे, एवढं मोठं, एवढं छान असं चिक्कूचं झाड आहे. आणि तुम्ही बघाल तर इकडे बरेचसे, मगाशी जसं बोललो की आंब्याची रोपं अशी लावून ठेवलेली आहेत. आंब्याची बरीचशी अशी 4-4, 5-5 फुटाची अशी झाडं अशी लावून ठेवलेली आहेत, जी इथं प्रॉपर त्या नर्सरी मेंटेन करतात. खूप छान असं. आणि वातावरण पण खूप छान आहे इथे, एकदम शांतता आहे. आणि बॅक साईडलाच तिथे जे इथले केअरटेकर आहेत काका, जे आता गेले इथून, त्यांचं इथं त्यांना राहण्यासाठी तिथे व्यवस्था त्यांची केलेली आहे. एक व्यवस्थित असं छान असं एकदम प्युअर गावसारखंच घर आहे, खूप छान. आणि इथं बस सुद्धा पार्क केलेली आपण, जे आपले मामांचे फॅमिली सगळे भाऊजी पासून जेवढे जण आलेले आहेत, आई वगैरे, ते सर्व या बसने आलेले. तर आता इथं पार्क केलेले आहे आणि त्यासमोरच मस्त छान अशी नर्सरी तुम्ही बघताय. आणि आपले सूर्यदेवता सुद्धा आलेले आहेत. तर सूर्यदेवतांना प्रणाम. आणि खूप छान वाटतंय. सकाळचे बरोबर 8 वाजलेले आहेत, 8 वाजायला 5 मिनिटं कमी आहे. तर खूप असं तुम्हाला अजून भरपूर काही दाखवायचं आहे. तर आपण बघूया, तुम्हाला हळूहळू ब्लॉग बघत राहा. तुम्हाला मी बॅक साईडला स्विमिंग पूलच्या इथं नेतो. इथं बघा थोडंसं हलकासा गार्डन एरिया आहे आणि बॅक साईडला स्विमिंग पूल आहे. त्यात जरा साफसफाई करायचं काम चालू आहे. आणि मग भाऊजी काय करताय? रेडी. तर इथं स्विमिंग पूल जरा क्लीन करण्याचं काम चालू आहे. तर भाऊजींनी ते घेतलेलं आहे, अजून नाही झालं, आताशी सुरुवात झाली. तर इथं तुम्ही बघा एकदम छान प्रकारे असं साफसफाई चालू आहे स्विमिंग पूल. आणि हे बघा, हे बॅक साइड आहे. तर तुम्ही बघाल की इकडे एक मशीन आहे ज्याच्याने पूल पूर्ण साफ केलं जातं. ते जे दादा तुम्हाला दिसतं हातामध्ये जे मोठी स्टिक घेऊन उभे, ती ऍक्च्युली एक मशीन आहे. एक वॅक्यूम हा कचरा वगैरे असेल. हे माझे मामा आहेत, ते विरारला राहतात. वसईला राहतात. तर
ते सकाळी लवकर उठलेत, सगळं रेडी कंडिशन बघतायत कसं काय. ते व्हॅक्युम क्लीनर सारखीच एक प्रकारे मशीन असते जी पूर्ण पूल वगैरे आतून काय गाळ वगैरे असेल तर पूर्ण खेचून घेते. तुम्ही बघाल. आला तुझ्या लग्नाचा नाश्ता आहे हा सचिन. सगळ्यांनी नाश्ता करायला या. आज पोहे बनवले तिकडे. आजचा प्लॅनिंग काय? आजचा स्पेशल नाश्ता. प्लॅनिंग अजून आम्ही पाण्यात उतरलेलो नाहीये. त्याच्यानंतर थोडी थोडी प्लॅनिंगची सुरुवात होईल. अच्छा अच्छा. येस. आता सर्वांचा नाश्ता सुरू आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. मित्रांनो आता आपण स्विमिंग पूल मध्ये आलेलो आहे. बघताय तर असं खूप मजा येते. सगळेजण स्विमिंग करतात. यायची बाकी आहे. और आप देख सकते हो सगळेजण एन्जॉय करतायत. हाँ हाँ रोमॅन्टिक पर्सन आहे ते. आता आम्ही असं पूर्ण एन्जॉय करतो. तुम्ही बघताय सगळी पब्लिक आहे आपल्या इथे. हॅलो गाईस. आज काय प्लॅनिंग काय आजची? अरे नाश्ता संपत आला, जावा लवकर. मामा आणि मामांच्या सेलिब्रेशन साठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर मामा कसं वाटतं तुम्हाला? बस हा मग एकदम बरं वाटलं. आनंदी आनंद बरं वाटलं. सगळी फॅमिली कंटाळा आला होता पण ते अगदी बरं वाटतं आणि असंच चालून दे. येस. तर असं मामांचा आता 65 वर्ष होतं, बर्थडे प्लस होता, त्यामुळे आम्ही सगळेजण गेट टुगेदर. हाफ तिकीट आता हाफ तिकीट. हाफ तिकीट. पाण्यात उभा राहा उभा राहा. चालून दाखव. जखम नहीं. और ये नया प्लेयर जा रहा है. झापक झोपक. बघा पोहतायत. अरे चालत कोण पोहतो? एक्सपर्ट. बॅक फ्लिप मारलेली आहे इथं. खतरनाक. पाणी डायरेक्ट बाहेर. आपल्यासोबत आपल्या राणीताई आहे. आता रांझे पूल एन्जॉय करणार आहे. एन्जॉय. नाचला पाहिजे. नाचा. हेलो गाइस. यो वहिनी
से कनेक्ट करना, येलो येलो ये बातें डायरेक्ट करना। तो गाणं सांगा ना। गाईस तुम्ही इथं बघतायत इकडे आता थोडं प्रॅक्टिस चालू आहे डान्सची। हर्षू डान्स शिकवते। तुला दिसला ना निशाणा, तुला दिसला ना झिरमिर पाऊस झाला, झिरमिर करी मदनाचा माला, येला सजला येला निशाणा, तुला दिसला ना। क्या बात आहे। सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दिन दिन जिन्यात उभा होतो जिन्यात उभा होतो मिन्यात रंगचोळे अंगात गुलाली वांगात। अशी ते गेलो पाटील गेली, पाटील म्हणाले नाव घे मुली, नाव कशाचं हळदी कुंकवाचं, हळदी कुंकवान भरलं ताट काटो काट। आणि आज मामांचा बर्थडे आहे म्हणून समय लावा 307। आता आपण सर्व बरेच मनोगत व्यक्त करून झालेलो आहोत, त्यामुळे सर्व आता आतुरतेने गाण्यांची वाट बघत आहेत। त्यामुळे आता आपण जरा कोळी गीतं लावून आपलं गाण्यांचं मामांना बोलायचं। अजून जर कोणाला बोलायचं असेल बोलून दे, आणि मंचावर येऊन कृपया 2 शब्द बोलण्याची कृपया करावी, नाही तर आम्ही माईक घेऊन बंद करू। आमची लाडकी बहीण 1-2 शब्द बोल। नाही बरोबर बोललं पाहिजे, 2 शब्द बोलली पाहिजे। आत्याने बोललंच पाहिजे, आत्याने भावाबद्दल बोललंच पाहिजे। ए मामा बोलत आहेत, मम्मी ये। हॅलो, आता एक काम कर, चंद्रकांत वरणकर यांनी पण 2 शब्द नाही आले तरी काहीतरी बोला। या यायलाच पाहिजे, स्टेज वरती यायलाच पाहिजे, बोला। आणि खरं म्हणजे आजचा बोलण्याचा मान हा सगळ्यांच्या अनुमतीने आणि आमचे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ सर्वात श्रेष्ठ आमचे दादा, लाडके दादा, श्रेष्ठ दादा वरणकर यांनी आपल्या भावाबद्दल 2 शब्द गोड शब्द बोलावेत असं मी त्याला विनंती करतो। आणि त्यांनी इथे येऊन 2 शब्द बोलावे असं मी त्याला सांगतो। या दादा, या दादांनी मंचावर येण्याची कृपा करावी। लक्ष द्या। सुस्वागतम। हा, सर्व आमचे भाऊबंद, आमचे नातेवाईक, आता पहिला प्रथम आमचे भावंड झाले वरणकर बंधू शिंदे, नंतर महागावकर, परत आमच्या लोणावळ्याचे गवळी कंपनी, कल्याणचे गवळी कंपनी आणि पवार पण, आणि लोणावळ्याचे महानायक कल्याणचे पवार पण कंपनी, आणि कल्याणचे पवार कंपनी। आपले हे पवार आहेत ना आपले शरद पवार, त्यांचे जवळ पकडा फक्त, त्यांचे चुलत भाऊ, आणि तसेच लोणावळ्याचे आमदार सुदेश हेलंडे, कोण राहिलं बाकी आता ठाकरे साहेब, दोन्ही बंधू, त्यांची आई आणि गणेश गोरे साहेब
आणि सर्व इथे आलेले जमलेले सर्व बंधू भगिनी नातवंड कोतवंड आजोबा पंजोबा सर्व पितृ पासून सगळे जग आहे आणि मुंबई पासून ते दिल्लीपर्यंत सर्व नातेवाईकांना आमचा शुभेच्छा, आमच्यातर्फे शुभेच्छा. आणि अशी ही नाती गोती सहज जमत नाहीत. हा सर्वांचा आशीर्वाद असतो, सर्वांचा आशीर्वाद आहे. आमचं भाग्य आहे की ही इथे जमलेली सर्व लहानपोर मंडळी आमच्या या वयात सुद्धा समोर दिसत आहेत. आणि तो आनंद आम्ही घेतोय तो तुमच्या सर्वांच्यामुळे. तरी तुमच्या इथे आलेल्या सर्व भाऊबंदी नातव नाती आजोबा पंजोबा आणि सर्व ईश्वर जो ज्याने दिला आपल्या जन्माला त्या ईश्वराचं नम्र चरण घेऊन तुम्हाला शुभेच्छा देतो. ओके ओके इकडे नाही इथे हे आता लक्ष द्या. ए जवळ ठेवा माहिती बोल सर्व मिळून केलेल्या बर्थडेचा अभिनंदन. अरे मामांबद्दल बोल मामांबद्दल. हॅलो एक मिनिट. आता ह्या वरणकर मामांची वरणकर कुटुंबाची आणि धाकटी बहीण, आता बहिणी तर 2 होत्या पण एक स्वर्गवासी झालेली आहे आणि जी राहिलेली आहे ती स्वर्गीय आशा पवार यांना आज या निमित्तानं आशा पवार यांचं इथं स्मरण होत आहे. आणि त्यानंतर इथं पुष्पा गवळी ह्या वरणकर कुटुंबाच्या लाडक्या बहीण, एकदम लाडक्यात लाडक्या बहीण ह्यांनी आज आपल्या छोट्या बंधूबद्दल 2 शब्द सांगायचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्यांच्याकडून ते घडलं नाही पण त्यांच्या वतीनं मी सांगतो की आज हे बहिणीभावंड जे आहेत ती बहिणीभावंड एकामेकाला इतकं मन मिसळून आहेत. यांना पण बोलवा. वरणकर कंपनी ही ऍक्च्युली हे सांगायचं म्हणजे हे 3 जण भाऊ आहेत आणि आता हे राहिली एकटी बहीण आहे. ही 4 जण असा कुठेही परिवार भेटत नाही की ते एकमेकाला सगळ्या कार्यक्रमामध्ये सहकार्य करून एकमेकाला आपुलकीने वागतात. आणि आपुलकीने वागत असताना आमचे सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे दादा, हे दादांचा स्वभाव म्हणजे कसा एखाद्या मनमिळाव माणूस आणि त्यांच्याबद्दल बोलायचं तर माझ्याकडे शब्द नाही आहेत. कारण का दादांनी ह्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलेलं आहे आणि त्या बांधून ठेवल्यामुळं हा एकत्र कुटुंब चांगला गुण्यागोविंदाने नांदत आहे. आता त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्यांचा मोठा मुलगा संदीप हा तसं बघायला गेलं तर संदीप हे मुलाचं पित्याचं नातं जरी असलं तर ते नातं एवढं घट्ट आहे की ते असं बघणाऱ्याला असं वाटत नाही की हा पिता पुत्र आहे, तर हे तर 2 जण मित्र आहेत असं वाटतं. आणि त्याबद्दल ह्या निमित्तानं एक सांगतो की आम्ही ऍक्च्युली कसं बघायला गेलं त्यांचं नातं आणि आमचं नातं जसं आता बोलायचं म्हणजे एवढ्या जवळचं असं म्हणता येत नाही. कारण नाही म्हणता येत नाही कारण का आजच्या घडीला भाऊ भावाला बहीण भावाच्या पण जवळ नसते. परंतु हे आत्ते बहीण आत्ते भाऊ मामाची मुलगी ह्या निमित्तानं मामाच्या मुलीचे मिस्टर मामाचे जावई म्हणजे त्यांचे जावई ह्या निमित्तानं ते मामाची बहीण म्हणजे आम्हाला भाऊजी जरी माझं वय कमी असलं आमच्या तसं बघायला गेलं तर आमच्या वयापेक्षा भरपूर फार मोठी माणसं आहेत पण त्याने आम्हाला कधीच नावानं हाक मारली नाही, भाऊजी शिवाय हाक मारली नाही. कारण का आजच्या घडीला आम्ही सांगतोय की आमच्या भागामध्ये जरी बहिणीचा नवरा जरी असला लहान असेल तर त्याला
नावानं अरे तुले करतात. परंतु ह्या माझ्या ह्या मेवण्याने कधीच मला असं कधी नावाने ओळख हाक मारली नाही किंवा अतिरेक करून कुठल्या गोष्टीचा केला नाही. त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल फार अभिमान वाटतो. आणि आज आपण त्या निमित्तानं आणि तो अभिमान कायमस्वरूपी राहील आणि राहावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मगाशी माझ्या स्मरणात एक राहिलं की जे हे सर्व घडून आणले ते काते हे सूत्रधार आहेत. काते म्हणजे आमची आशोन आणि हे भाऊजी आपले भाऊजी जावई म्हणतो पण आम्ही त्यांना अश्विनी आणि कार्तिक अश्विनी काते म्हणायचं आम्ही. बरोबर त्यांचं नाव घेणंच विसरलो मी. त्या काय ते वय झालंय ना वयाच्या मनाने आम्ही त्याबरोबर दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता जो योग जुळून आलेला आहे तो फार सुंदर आहे. सगळे कुटुंब सहपरिवार सहकुटुंब सगळे एकत्र आहोत आणि हीच मजा आहे. आणि आपण असं फार्म हाऊस हे केलंय निवडलंय जेणेकरून आपल्या फॅमिलीसाठी चांगलं आहे म्हणजे सुरक्षित आणि चांगलं म्हणजे मिळेल आपल्याला. तुम्ही नाव घ्या तुमचं. नाही पण तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. जबरदस्त. आम्हाला येऊ द्या बस. आणि पण तुमच्याकडनं म्हणजे पुढच्या ह्याच्यासाठी पण अपेक्षा पण गेट टुगेदर करण्यासाठी. थँक्यू. आपले लाडके प्रकाश वरणकर यांचे वाढदिवसानिमित्त सर्व वरणकर कुटुंबांनी सर्व वरणकर कुटुंबात सर्व एकत्र जमा करून सर्वांचे जे मनोगत हे एन्जॉय करण्यासाठी जे आपण सर्व उभं सर्वांना तर सर्वांनी प्रकाश वरणकर काकांचे मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि त्यांनी त्यांच्या जावई मुलगी आणि सर्व वरणकर कुटुंबियांनी कार्यक्रम आपला राबवला आहे त्याचा मला तर भरपूर आनंद झाला आहे. माझ्या कुटुंबाला हे सर्व आणि असंच दरवर्षी झालं तर. अरे बघा ग्रँड एंट्री झालेली आहे. परिवाराकडून सर्वांना नाव हे लक्ष द्या रे. सर्वप्रथम मी काते परिवार व वरणकर परिवारांचा खूप खूप आभारी आहे कारण की त्यांनी हा सर्व योग जुळवून आणला आणि सर्व कुटुंबांना एकत्र करून हा जो एन्जॉयमेंट चालू आहे त्या एन्जॉयमेंटमुळे सर्वांना खूप आनंद झालेला आहे. त्याचा मी खूप खूप आभारी आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. मामानी भाच्याबद्दल काही शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत की पुढच्या वर्षी सचिन याचा लग्न सोहळा अगदी आनंदात साजरा व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि हळदीचा कार्यक्रम आणि लग्नाचा कार्यक्रम हा जोरात झाला पाहिजे. पण काय आहे एक मी बोलतो की योगायोग असतो. योग जर जुळून आला तर सचिनचं ह्या वर्षी पण लग्न होऊ शकतं. पुढच्या वर्षी वाट बघायची गरज नाही. आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की खरोखर लवकरात लवकर हा योग जुळून यावा आणि त्या योगामध्ये आपण सर्वांनी हळदीच्या कार्यक्रमामध्ये सर्व एवढीच नाही. आणि जर का असा योगायोग घडला तर शिंदे परिवाराकडून पुढच्या वर्षी आम्ही एक पार्टी दिली जाईल. सर्वांनी नोंद घ्यायची आणि हा खरोखर एक आनंदाचा क्षण आहे. आणि जीवनामध्ये बघा जीवनामध्ये काय नाही काय घेऊन आले काय घेऊन गेलो याचा नाही. काय आपण कुणाला काय देतोय जास्त किंवा आपण कुणाला घेतोय मग आपण जगत नाही. पण हा एक क्षण आहे तो आपण प्रत्येकानं गोडी गुलाबाने आनंदाने जो घालवलाय तोच आयुष्यामधला एक क्षण परत कधी मिळणार नाही. आणि हा क्षण परत मिळावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज मी माझा 2 शब्द संपवतो. माझी बायको माझ्यावर बाटली घेऊन उभा राहिलेली आहे. बाप्पा सर्वांनी ऐका. आज मामांना वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा. असे वाढदिवस नेहमी येतोय ना कमी येतोय
मामांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा वाढदिवस नेहमी असा दरवर्षीप्रमाणे दरवर्षी अशीच पार्टी होऊ दे. आम्ही पण एन्जॉय करू आणि मामा पण एन्जॉय करतील. जबरदस्त. सगळ्या परिवाराच्या वतीनं माझ्या खूप खूप शुभेच्छा. मामाच्या बर्थडेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. आणि मामाने असाच आशीर्वाद असावा सगळ्यांचा की मामा खूप चांगले तिथून पुढे बी राहावे आणि असाच मामाचा खूप इथून पुढे बड्डेवर चांगलं व्हावा आणि त्याची सुख समृद्धी वैभव प्राप्ती असं व्हावं त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या लेकीच्या पण जीवनामध्ये. हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना. वा वा वा. ए छान आहे. टायर आहे. सत्कार मूर्ती सुजिता मारली मिठी मला त्या नदीला मारली मारली मिठी मला त्या नदीला मारली.
तुझे कपालीला दिला हिल कोणी हिला तुझे कपालीला दिला तुझे कपालीला दिला तुझे कपालीला दिला फॅशन खरा दिसो गई तुला मटणाला भूक लागली मटणाला भूक लागलेली आणि त्यामुळे तुम्ही पुढे जाऊन भूक मिटवावी. सर्वांना एक विनंती आहे, 100 रुपयाचं आपल्या ठरल्याप्रमाणे गोल मच्छी अजून पाण्यामध्ये तरकत आहे आणि आपलं बकऱ्याचं मटण आहे ताजं मटण गोळ मच्छी गेली किचन मध्ये गेली गोळ मच्छी नाही पण गोल मच्छी अजून पाण्यात तळत आहे तरंगत आहे आणि बकऱ्याचं मटण हे तयार आहे. बघा बकऱ्याच्या मटणाला फार भूक लागले तर कृपा करून एक काम करा, सगळ्यांनी आपले आपले कपडे बदलून लेडीज लोकांनी पहिलं 1000 रुपयाची पाव. हॅलो 1000 रुपये आवाज कोणी म्हणते? भाऊजी भाऊजी ओ भाऊजी सब लोग YouTube पे आने वाले. ए बाबा सावकाशा दादा ते दादा सावकाशा ते कोण आले साला डर गे. हे सावकाश आहे दादा. नाही नको नको. चॅलेंज डिक्लाइन नको डिक्लाइन.